नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री देशमुख. सध्या भारतीय लोकांमध्ये व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सीचं प्रमाण वाढत चाललंय. माझ्याकडे गेल्या काही दिवसांमध्ये आलेल्या खूप सिव्हिअर व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सीच्या केसेस होत्या. त्यामध्ये काही पेशंट्सला सिव्हिअर हेल्थ इश्यूज जाणवून आले. तर हे नक्की आपल्याला व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी आहे हे कसं ओळखायचं हे आपण जाणून घेऊयात. तर जर तुम्हाला माइल्ड डेफिशियन्सी असेल, जे काही दैनंदिन काम असतं ते करताना थकवा जाणवणे, त्यानंतर भूक कमी लागणे, झोप लवकर न लागणे, अशा प्रकारचे सिम्प्टम्स आढळून येतात, लक्षणं दिसून येतात. सेकंडली जर मॉडरेट सिम्प्टम्स असतील म्हणजे थोडीशी डेफिशियन्सी जास्ती असेल, तर अशा पेशंट्समध्ये खूप हातापायामध्ये त्राण नसल्यासारखं जाणवणे, सतत छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडचिड होणे, थोडंसं डिप्रेसिव्ह वाटणे किंवा थकवा तर जास्ती असतोच, त्याच्यासोबतच स्नायूंमधली ताकद कमी वाटणे, अशा प्रकारचे सिम्प्टम्स दिसतात. आणि जर सिव्हिअर डेफिशियन्सी असेल, तर अशा पेशंट्समध्ये हातापायाच्या म्हणजे तळ हाताच्या व तळ पायाच्या बोटं असतात त्यांच्यामध्ये खूप नमनेस जाणवणे, टिंगलिंग सेन्सेशन्स म्हणजे मुंग्या आल्यासारखं जाणवणे, त्याच्यानंतर मसल क्रॅम्प्स येणे म्हणजे सतत पाठीचे किंवा पायाचे मसल्स असतील त्यांच्यामध्ये क्रॅम्प्स आल्यासारखं वाटणे. अनेकदा ह्याची सिव्हिअरिटी इतकी वाढते की मेमरी लॉस सारखे, भूक कमी होणे, वेट लॉस होणे अशा प्रकारचे सुद्धा सिम्प्टम्स जाणवून येतात. तर तुम्हाला ह्यापैकी जर कुठल्याही प्रकारचे सिम्प्टम जाणवत असतील तर तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन ह्याची योग्य तपासणी करून व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या व तुमची काळजी घ्या. धन्यवाद.